आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपण पाहता दक्ष टाइम्स 24 लाईव्ह। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत पेडगाव येथे श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं उपबाजार होणार सुरू। अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिले मत्स्य मार्केट उभे राहणार, सभापती अतुल लोखंडे यांची घोषणा। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यासाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं ऐतिहासिक पेडगाव येथे उपबाजार सुरू करत अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिले मत्स्य मार्केट उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे। याचे भूमिपूजन लवकरच होणार असल्याची माहिती श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। यावेळी बाजार समितीचे संचालक प्रशांत ओगले यांनी सांगितले की या उपक्रमासाठी श्रीगोंदा तालुक्यातील प्रमुख नेत्यांचे सर्वतोपरी सहकार्य लाभले आहे। भीमाघाट परिसरातील मत्स्य व्यवसायाला नवी दिशा मिळणार असून पर्यटन, मार्केटिंग आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल। या मत्स्य मार्केटिंगमुळे सर्वसामान्य शेतकरी, मासेमारी करणारे बांधव, ग्रामपंचायती आणि स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार व मत्स्य व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील। दररोज सुमारे 100 टन मत्स्य उत्पन्नाची उलाढाल होऊन तब्बल 50 लाख रुपयापर्यंत आर्थिक व्यवहार होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। विशेष म्हणजे बाजार समितीच्या संचालक मंडळात विविध पक्षांचे प्रतिनिधी असले तरी श्रीगोंदा तालुक्याच्या विकासासाठी सर्व संचालक एक दिलानं काम करत असल्याचंही यावेळेस अधोरेखित करण्यात आलं। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सभापती अतुल लोखंडे व संचालक प्रशांत ओगले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्याकडे पूर्वी जे काही अधिनियमानुसार ज्या गोष्टींची खरेदी विक्री केली जायची त्याबरोबरच आपल्याकडे जनावरांचा बाजार जो काष्टीला होता तो महाराष्ट्रातला अग्रगण्य जनावरांचा बाजार आहे। आपल्या तालुक्यात कांद्याचंही उत्पादन मोठं आहे, त्याचाही आपली बाजार समिती करत आहे। आपल्या तालुक्यात ऊसाचं उत्पादन मोठं आहे, आपल्याकडे 4 साखर कारखाने आहेत। त्याचप्रमाणे अधिकची जी काही एक बाजार आपल्याकडे नव्हता तो मत्स्य बाजार आपल्या तालुक्यात नव्हता। आपल्या तालुक्यातून जोडमध्ये असेल, त्याचप्रमाणे पेडगावला उजनीचं बॅकवॉटर असेल, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते। मात्र त्याचा आपल्याकडे बिगवनलाच बाजार माशाचा भरत होता। अहमदनगर जिल्ह्यात एकही बाजार समितीचा मत्स्य बाजार नव्हता, म्हणून आपण आपल्या बाजार समितीने गेल्या 6 महिन्यापासून यावरती विशेष प्रयत्न करून मागील वर्षीच्या वार्षिक सभेत आपण घोषणा केली होती की पेडगाव या ठिकाणी आपण मत्स्य बाजार करणार आहोत। त्यासाठी पेडगाव ठरवण्याचं कारण उजनीचं बॅकवॉटर तिथून जवळ आहे, भीमा नदी आहे, दूर नदीचं पाणी जातं, त्या सगळ्या ठिकाणचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून आपण पेडगाव ठरवलेले आहे। महाराष्ट्र सरकारने आत्ताच एक अतिशय स्तुत्य अशी स्वागतार्ह बाब म्हणून आपले मत्स्याला शेतीचा दर्जा दिला आणि मत्स्य व्यवसाय हा शेतीमध्ये गणला जाणार अशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि त्याचा पहिला लाभ घेण्याच्या दृष्टीने आपल्या बाजार समितीने प्रयत्न केलाय। त्यासाठी आपण पेडगाव या ठिकाणी जागा घेऊन त्या ठिकाणी बाजार सुरू करत आहोत। त्यासाठी ज्या काही शासनाच्या मंजुरी आवश्यक होत्या त्या सर्व मंजुऱ्या आपल्याला कालाखेर मिळालेले आहेत। राजपत्रात आपला तो बाजार मंजूर झालाय, म्हणून आपण त्या ठिकाणी काम चालू करत आहोत। आपण त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करत आहोत, जेणेकरून काही काळ व्यापाऱ्यांना जरी माल ठेवायची गरज पडली तर त्यासाठी आवश्यक टेम्परेचरचं, आवश्यक कॅपॅसिटीचं त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज करत आहोत। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी शेतकरी निवासाची व्यवस्था केली जाईल, सुसज्ज असं ऑफिस आणि ऑनलाईन पद्धतीने त्याची विक्री कशी केली जाईल त्यासाठी ऑनलाईन पद्धतीचं मार्केट त्या ठिकाणी उभं केलं जाईल। त्यासाठी आवश्यक वजन काटा असेल, त्याचप्रमाणे बाकी ज्या त्यासाठी आईस फॅक्टरी पासून ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते सगळ्या तिथे उभ्या केल्या जातील। आणि माशाबरोबरच आठवड्यातला एक वार शनिवार सोडून, कारण शनिवारी आपल्याला काष्टीला आपलं मार्केट असतं, शनिवार सोडून एक दिवस पेडगावला शिळी मेंढीचाही बाजार त्या ठिकाणी भरवला जाणार आहे। त्या मत्स्य मार्केटमुळे फक्त नदीवरती
किंवा धरणावरतीच नाही तर इथून जो मासा निघाल तो विक्रीला येईलच. मात्र तालुक्यात मोठ्या प्रमाणात आज शेतकऱ्यांनी शेततळी केलेली आहेत. त्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांनाही त्या शेततळ्यामध्ये जो मासा चांगल्या पद्धतीने विकसित होत असेल त्या माशाचं बियाणं पुरवून त्याही ठिकाणी मासेवाढीसाठी प्रयत्न केले जातील. ते माशांना हक्काची बाजारपेठ बाजार समितीच्या वतीने उपलब्ध करून दिली जाईल. ते मासे बाजार समितीत विकत घ्यायला आणि विक्री करण्याला दोन्हीसाठीची व्यवस्था बाजार समिती उभी करत आहे. आता मत्स्यघर नावाची एक हे तंत्रज्ञान विकसित झालंय की शेततळ असेल किंवा मोठी नदी असेल, मोठं धरण असेल, यामध्ये मत्स्यघर सोडलं जातं आणि त्यामध्ये 5,000 पासून पुढच्या कॅपॅसिटीचे पिंजरे सोडले जातात. त्या पद्धतीचे आपण शेतकऱ्यांशी टायप करून त्यांना भाडे तत्वावर आवश्यक असेल तर भाडे तत्वावर किंवा विकत लागले तर विकत अशा पद्धतीने ते मत्स्यघर पुरवलं जाईल आणि त्याच्यातूनही मोठ्या प्रमाणात मत्स्य उत्पादन होईल. बाजार समिती आणि व्यापारी ग्राहक या सगळ्यांसाठी मासा गोड्या पाण्यातला उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यालाही उत्पन्नाचं एक हक्काचं साधन होईल. त्याचप्रमाणे तालुक्यात प्रत्येक गावात पाझर तलाव आहे. मात्र त्या पाझर तलावात 7 ते 8 महिने पाणी उपलब्ध असतं. 2-3 महिने पाण्याची अडचण येते. मात्र आज त्यातून कुठल्याही प्रकारचं ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल यांना कुठल्याही प्रकारचं उत्पन्न मिळत नाही. म्हणून ग्रामपंचायतला त्यातून शाश्वत उत्पन्न मिळावं म्हणून एक तर ग्रामपंचायतने स्वतः त्या ठिकाणी मत्स्यबीज सोडलं तर त्यांना उत्पन्न मिळेल किंवा त्यांना जर तो व्यवसाय नसेल करायचं तर मार्केट कमिटी त्यांच्याबरोबर करार पद्धतीने ते पाझर तलाव भाडे तत्वावर घेऊन त्या ठिकाणी बॅच वाईज भाडं देऊन त्या ठिकाणी मत्स्यबीज आणि त्यासाठी लागणारं खाद्य सोडून तिथून उत्पादन घेण्याच्या बाजार समितीचा मानस आहे. त्यातून ग्रामपंचायतला उत्पन्न होईल आणि मासे धरणारा जो काय आपल्याकडे वर्ग आहे त्यांनाही कामाची रोजगाराची संधी उपलब्ध होईल. आणि आपल्या तालुक्यात जसं आपला तालुका डाळिंब उत्पादक म्हणून पुढे आला, साखरेसाठी ऊस उत्पादक म्हणून पुढे आला, दुग्ध उत्पन्नात आपला तालुका अग्रगण्य आहे. त्याच पद्धतीने लिंबू ही आपलं श्रीगोंद्याचा लिंबू देशात प्रत्येक मार्केटला जर गेलं तर श्रीगोंद्याच्या लिंबाला एक वेगळी चमक आहे आणि त्याला निश्चित स्वरूपात चांगल्या पद्धतीचा दर मिळतो. त्याच पद्धतीने आपल्याकडं इथून पुढच्या काळात गोड्या पाण्यातली मत्स्य उत्पादनातही आपला तालुका अग्रगण्य कसा केला जाईल या दृष्टीने बाजार समिती प्रयत्न करणार आहे आणि पुढच्या काही वर्षात निश्चित स्वरूपात ते केलं जाईल. तरी अगदी पुढच्या 4-8 दिवसात त्याच्या भूमिपूजनाची तारीख सर्वांना कळवली जाईल. भूमिपूजन केल्यानंतर 6 महिन्यापेक्षा कमी कालावधीत तो बाजार सुरू करण्याबाबत बाजार समितीत आम्ही सर्वजण 18 संचालक असतील, त्याचप्रमाणे कर्मचारी सचिव असतील, कर्मचारी वृंद असतील, आमच्या सर्वांचा एकत्रित त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे आणि त्या दृष्टीने कार्यवाही चालू आहे. बाजार समिती त्या ठिकाणी दैनंदिन किमान उलाढाल म्हणजे पहिल्या दिवसापासून 15 ते 20 लाखापासून सुरुवात होईल आणि पुढे ती वाढून 50 लाखापर्यंत तिथली दैनंदिन उलाढाल जाईल. टनामध्ये अंदाजे 100 टनापर्यंत दैनंदिन उत्पन्न त्या ठिकाणी माल येईल. मागच्या सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही सर्व संचालक मंडळाने एक ठराव आणला होता की पेडगाव येथे उपबाजार झाला पाहिजे. त्या अनुषंगाने मागच्या 6 ते 7 महिन्यापासून या सर्व उपबाजारचं जे काही कामकाज आहे ते आम्ही सर्व संचालक मंडळ म्हणून पाहत होतो आणि हे करत असताना प्रामुख्याने पेडगावमध्ये तो उपबाजार होतोय. त्याच्यामुळे सर्व संचालक मंडळांनी मिळून ही विशेष जबाबदारी माझ्यावरती टाकली होती. त्या अनुषंगाने मी सर्व अधिकारी असतील अहिल्यानगर पासून ते पुण्यापर्यंत त्या सर्व ऑफिसेसमध्ये जाऊन जे कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या पूर्णपणे आपण या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या राजपत्रामध्ये काल त्याची घोषणा करण्यात आली. या सर्व 6 ते 7 महिन्याचा जो कालावधी होता प्रत्येक ठिकाणी आमदार हेमंतदादा ओगले असतील, आमदार विकीदादा पाचपुते असतील, तसेच माजी आमदार राहुलदादा जगताप असतील, राजेंद्रदादा नागोडे असतील, या 4ही प्रमुख नेत्यांनी या उपबाजार होण्यासाठी अतिशय मोलाची मदत आम्हा सर्व संचालक मंडळाला व सर्व सभासदांना या ठिकाणी केली. खरं तर शेतकरीच्या हिताची संस्था होणार आहे आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर अहिल्यानगरमध्ये सर्वात पहिली आमची मार्केट हे पेडगाव या ठिकाणी होत आहे. पेडगावच्या आसपासच्या भागात जर पाहिलं, आता मी
स्वतः पेडगावमध्ये राहतो. माझ्या गावामध्ये जवळपास 100 मच्छीमारी तिथे रोज बिगवणवरनं माल घेतात आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल्स असतील, वेगवेगळ्या ठिकाणी कोळगाव पर्यंत आमच्या गावातली लोक तिथं मच्छी व्यवसाय करून तिथे मच्छी विकण्यासाठी जातात. मग ह्या सगळ्या गोष्टी पाहता मग माझ्याकडे आजनूज आहे, शेडगाव, टाकळी, ही जी आसपासची जी गावं आहेत त्याच्यात बऱ्यापैकी लोक हे मच्छीमारीचा व्यवसाय करतात. म्हणून खरं तर आपण जर पाहिलं तर मागील 3 वर्षापासून जेव्हा ही बॉडी स्थापन झाली आहे, अनेक महिन्याला म्हणाल तुम्ही, 6 महिन्याला म्हणाल, आम्ही प्रत्येक विकासाची कामं एका मताने करत असतो, एका विचाराने करत असतो. खरं तर म्हणून मी स्वतः माझे सर्व संचालक मंडळ, विशेषतः करून सभापती अतुलजी लोखंडे असतील, उपसभापती मनीषाताई मगर असतील, यांनी विशेष सहकार्य हे उपबाजार करण्यासाठी मला केला. मी त्याबद्दल सभापती, उपसभापती आणि माझं सर्व संचालक मंडळ यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जास्तीत जास्त श्रीगोंदा मार्केट कमिटीला उत्पन्न निर्माण होईल अशी या ठिकाणी आपल्याला आणि असा विश्वास देतो. आणि शेतकऱ्यांचा आर्थिक लाभ त्याच्यातून नक्कीच तयार होईल आणि शेतकऱ्यांना पण याच्यातून बऱ्यापैकी फायदा होईल. येत्या काळात मत्स्य व्यवसायाबरोबरच शिळी मेंढीचा मोठा बाजारही सुरू करण्याचा मानस बाजार समितीने व्यक्त केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायती, शेतकरी, मत्स्य व्यावसायिक आणि तरुणांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन नवीन उद्योजकाकडे वाटचाल करावी असे आवाहन यावेळेस करण्यात आले. आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम्स 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.